इथेच तर हो, इथेच मला रोज भेटते ना आपल्या खर्यात टाकावलं चुना म्हणून. पण जरा मी म्हणतो तो पांढरेवाला हिच्या खर्यात का चुना टाकत असा कसा माझ्याकडचा चुना करू लागते हिला. नाही नाही नाही, नक्कीच नक्कीच हिच्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीतरी आहे रे बाबा. म्हणूनच तर माझ्याकडचा चुना गोड लागते ना. आता मला बेटा साजरी वाजरी पोरगी पाहून हवस सुटली म्हणून आज चुना सोडून डायरेक्ट खर्राच घेऊन आलो. पटवतो बेटीचा भाऊ ते बरं एक चांगला करा दे. पहिले चुने उतारू पैसे दे मग खरा देतो. पूर्ण उद्या हिशोब करतो का आजच्या दिवस दे ना. किती दिवस झाले उद्या देतो लावले. म्हणजे उदारीवर खरा का तुझी उदारी मोठा 4 दिवसाचा पाठीला टाकला तर टेस्ट आपणच टेस्ट मारते आणि त्या पांढऱ्यावाल्यावर म्हणजे तू टेस्ट मारते. एक खुर्ची दे ना. तुझ्या पांठीला येते कोण. जशी उदबत्ती लावला आहेस ना तशी राह पण कोणी नको करत तुझ्या पांठील्याची कोणी काय तुझ्या पांठील्याचे. साला आता तर होतच तो बिचारा आपल्या उदारीचे पैसे मागून राहिला तरी त्याच्यावर टेस्ट मारते आणि वरून त्याला श्रापही देतात का जशी अगरबत्ती लावलाय तशीच करणार आहोत. पण त्याच्या पांढऱ्याने कोणी पोहणी नको करू. कमाल कोणता खरा म्हणजे खरा का कपड्याच्या दुकानात भेटते. पांढऱ्यावरचा खरा 120चा 60 रुपये देऊन घेतलो आणि होते ना तर केवढ्या भेटता. जास्त रेटल्यावर ते पण फाटून जाईल. बुलूक न सुपाड्या खाली साडून जातील. सर्व काही नाही होईल तुमच्या. ठीक आहे ठीक आहे. आता तू म्हणतेस तर नाही रेटत म्हणा पण रेटू कसा गरम झाड झाला हात लावून पाहतेस. पाहायची काही गरज नाही पडायची कारण जास्त रेटल्यावर तो तसाच गरम होते. तुम्हाला सांगू का माझ्या तोंडात नाही राहिला का नाही तर माझा जीवच बेस नाही लागायची. तोंड कसं ते पानसट झाल्यासारखं लागते. हो का कोणाच्या चौकाची माती झाली ना तर माझा जीव धडलाय. दोन सुपाड्या दिले असते तर ते झाला असता म्हणतो. खातो म्हणतेस पहा बाप्पा देत असाल तर घे उचल. उचलू रे द्याजी थोडस. नाही जी नाही पोरी बारीच्या जातीनं आपल्या हाताने उचलला धड नाही दिसा. अरे सवकच करावं दे का कोणाच्या बाबाला भीतीस का आले सवक करावं माणसाला तर दणके का चोटते करा. तुमचाही बरोबर आहे नाही का. माझ्या बापालाच नाही भेव तर लोकांना का भेवची नाही का कसा लागला असताय ना तू कोणता खातेस. मजाचा खाव गो अजूनही मजा मारलीस. 120चा खरा हो घडी बऱ्यामध्ये माणसाला घाम पडते होईल का देऊ. भेटल्या माणसाने एवढ्या ना खावा. तू माझी अजिबात काळजी करू नको कारण मला नाही का असा खर्राट गांजा बिडी सिगरेट तंबाखू दारू असले कोणते सौक नाही आहेत. कारण हे असले सौक करून मला का कॅन्सर होऊन मरावं. म्हणजे तुम्ही मला हा असा कॅन्सर होऊन मराले खरं दिल्या का. अरे तसा नाही तुमच्यासारख्या ज्या जवान पोरी असा खर्रा खातील आणि उद्या कॅन्सर न मरतील तर मग जवान पोरं लगीन कोणा सगळ्या करतील. माझ्या मरण्या बसण्याचा तुम्हाला कोणता आला तर टेन्शन. अरे कसं टेन्शन नाही कसं टेन्शन नाही. एवढी वय झाली माझी अजूनपर्यंत मला मुलगी नाही मिळाली. आता मला एक सांग मला हात नाही आहे पाय नाही आहे खाना आहे का तो नाही आहे साला.
म्हणजे तू कुवारीच आहेस? मग नाही तर का तू कुवारी मी कुवारा तो काय जर साडक्याने पाडक्याने मारायला बेगो माझा असा विचार होता तुझा जर विचार होत असेल म्हणजे तुझा विचार जर होत असेल तर मग आपल्याला आपला विचार करायला काय हरकत आहे? आता माझा विचार तर पक्काच होते जी पण माझा विचार करणारा कोणीतरी पाहिजे का नाही? अरे तेच तर सांगत आहो मी जशी तुझी अडचण आहे ना तशीच माझी अडचण आहे मग आपण आपल्या अडचणीचा खाऊन विचार नाही करायचा. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण आपल्या अडचणीचा विचार करणारा कोणीतरी पाहिजे का नाही म्हणतो. आता तुला कसं समजावून सांगू मी हे बघ जशी तुला बायको पाहिजे जसा तुला नवरा पाहिजे तशीच मला बायको बरोबर आहे की नाही? मग आपणच आपला काऊन नाही विचार करायचा? अरे हात करे की आता तुमची गोष्ट माझ्या लक्षात आली जी आली ना? तुमच्या घरी मोटरसायकल आहे हो आमच्या मार्गाची आहे ना. मग एक काम करा उद्या सकाळी सुटा 10 वाजत नाही तर पूर्ण तयारी करूनच राहा मी लवकर सुटतो तुमच्या घरी येतो तुमच्या मोटरसायकलीने 2-4 गाव हिंडूनच येऊ तुम्ही नवरी पहा मी नवरदेव पाहतो. काय गे किती वर्ग शिकलेस तू? मी? हा? जाणं का? तू किती वर्ग शिकलीस हे माहित नाही? आता अशा चिल्लर गोष्टी लक्षात ठेवू का? म्हणजे शिक्षण घेणे चिल्लर गोष्ट आहे? आपल्याला तेच आहे तो उद्या शिक्षणाचा विषय उद्या त्याला एकाच गावची सासूरवाडी करून टाकू. अरे मला असं म्हणायचं आहे की तू मला नवरा करतेस? अरे बापरे काय बोलल्याची इकडे या काहीतरी बोलल्याची तुम्ही. काय बोललो बिलो बरोबरच पण तू अशी हाल बोलतेस. नाही ते सवय साहेब तुम्ही आता काहीतरी बोलल्या. तू मला नवरा करतेस का म्हणतो? अरे बापरे म्हणजे मी तुम्हाला एवढी पसंत आहो का जी? आता हा मधात अंतरपाठ धरत असतील तर कस कसं पण मी तुम्हाला एवढी पसंत आहो का? चोरी खायला सांगलं संधीच नाही भेटली तर पण तुम्हाला सांगू मला लग्न करायचं पहिले नाही का त्या पिक्चर मध्ये करतात तसं आपल्याला बाबा लग्नाच्या पहिले कसा मस्त माणसाला एकमेकाला बिलन बालम हो म्हणजे एकमेकाच्या जवळ यावा विचाराची देवाणघेवाण करावा आणि मग लग्न करावा असं मला वाटतं. मी आता आपलं लग्न फिक्स समजू फिक्स? मग आताच्या आता एक काम करतो हे वाली खुशखबरी मी माझ्या बापूला जाऊन सांगून येतो. तुला बापू आहे? हो. चला मग माझा तुला काम आहे. बाबा मोठी दादाजी तुम्ही आताच म्हणजे लग्न करतो म्हणून हो लग्न करतो ना मी पण तो बापू आहे ना दिसत? हो बापू आहे काय नाही मी लग्न करतो पण आपल्याला कसं आपल्या अधिकाराला पाहिजे एकावर एक फ्री नाही पाहिजे. बापू तुम्हाला 1 रुपयाचं टेन्शन नाही ते तो टेन्शन देऊ नाही तो नको देऊ. अरे या गावातले लोक काय म्हणतील मला? माझा बापू मोठा साधा आहे जी. तो साधा राहो नाही तर गधारा तुझा बापू धरू धरू हिंडू मी बापू म्हणजे तो असावाला बापू नाही. मग कशी सांगू असावाला बापू माझा पप्पाजी. तुझा पप्पाची त्याला तू बापू म्हणतेस? मग नाही तर का म्हणजे काय तू एवढं साधा आहे? माझा बाप असे 10 बाप खातील तरी सरे नाही. पोरगी एवढी मोठी आहे तर बाप केवढा असेल म्हणजे आता तरी तुमचा गैरसमज दूर झाला ना. मग आता जातो आणि माझ्या बापूला खुशखबरी सांगतो नवरदेव पाहिलो मी. बघा एवढं सुंदर वातावरण आहे. हे बघ जिकडे तिकडे पक्ष्यांची किलबिल सुरू आहे आणि सध्या बगीचातही कुणीच नाही आहे. आता तर आपलं प्रेम झालं तर माझं असं म्हणणं होतं का थोड्याशा प्रेमाच्या गोष्टी करू. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण सकाळी सकाळी माझा आणि माझ्या बापाचा तोंड वाजला आणि माझा बाप म्हणजे 2 मिनिट घराच्या बाहेर नाही जाऊ दे म्हणून एक काम करतो आता जातो आणि मग काहीतरी प्लॅन करून मी तुम्हाला भेटायला येतो. वेळ बहुत झाला नाही थोडं
चंद्राला मला आता नक्की तुझ्या वडिलांसोबत तू भांडण विसरलीस की नाही सांग मला. पण मी काय म्हणतो, आता तुझं माझं प्रेम झालं, कालांतराने आपण लग्न करू, परंतु असं पडून जाणारे लग्न करणं मला अजिबात आवडत नाही. मग मी तुझ्या घरी तुझी रीतसर मागणी घालायला नाही ना, तर मग तुझ्या घराचा पत्ता मला कोण देणार? टेन्शन नको घ्या. गावात आल्यावर नाही का कोणत्याही पाठवलेवाल्याला विचारून टाका कोणलीच घर कोणी आहे. कोणत्याही पाठवलेवाल्याला विचारू? एवढी फेमस आहेस तू? बाबा देवादेवाच्या पोरीने फेमस राहावं लागते. अरे बाप रे, मी मोठ्यांपासून तुम्हाला म्हणत आहे मला जाऊ द्या म्हणून. तो माझा बाप इकडे द्या. तुम्ही आता हे काम करा, तुम्ही इथून लवकर चालले जा. माझा बाप जर तुम्हाला माझ्याकडे येते पाहिलं तर मला झोडपण पण तुम्हाला ठेवे नाही. अरे याच्यामध्ये घाबरण्याची काय गरज आहे? हे बघ, नाही तरी मी तुझ्या घरी तुझी मागणी घालायला येणार होतो. आता तुझा बापच जेव्हा इकडे येते तर मग इथे लग्नाचा विचार टाकतो. नाही, माझ्या बापाने लोकांवर भरोसाच नाही आहे. मी बरोबर सांगतो, तुम्ही इथून जा. आजी मी मस्त मार खातो. अरे त्यांना सांग ना, हे तुझे होणारे जावई आहेत म्हणून. होणार रे, झाले नाही अजून उदारी गोष्टी माझा बाप खपरेच नाही. तुम्ही जा. माझा बाप बरोबर, तुला कधी भेटशील? तुम्ही उद्या 3 वाजता याच ठिकाणी. तुम्ही 3:30 वाजता येऊन जाईल, पण तुम्ही जा आजी बाबा. मस्त मार खातो माझा बाप, मोठा खातो. जा लवकर जा. जाता सांगतो तो थोडसा खरं आहे, तो देऊन जा ना. हे बघ, आता तू माझ्या आयुष्यामध्ये आलेली आहेस आणि तुझ्या आणि माझ्या मनामध्ये जर हा खरा येत असेल ना, तर मी म्हणलं तरी मग हलवत आजी बाबा. कॅन्सरला मरशील. मग पाठ माझ्या बाप बाबा बाई मोठ्या जोरानं हात आला तर विमान हो का रेल्वे हो थांबवते. तू काही आला 70 वर्ष झाले पृथ्वीवर येऊन आणि आता विचारतोस कधी आलास म्हणून. पृथ्वीवर येऊन नाही, येते कधी आलास म्हणतो. मगाशी झालो म्हणतो, त्याने तिकडे थांबला होता. जावई बाबू पाहिली तर माहित नाही का बोले. हातामध्ये हात टाकून गाणं गावत होत्या शांतीच्या लोका साक्षी खंडाच्या बद्दल. बापू तू म्हणत होतास ना मला एकही वर्ग पसंत नाही करायला. तोच म्हणतो पसंत केलं का? कसं मोठ्या खतरनाकच पसंत केलं बापू. लग्न करीत फक्त तुझ्या बरोबर करीत नाही तर करून जाईल. 3 वर्षापासून नवरदेव पाहत होता. एक मुलगा माझ्या पोरीला पसंत करत नव्हता. प्रत्येक सोयऱ्याच्या दारापर्यंत गेलो, 51 चपलाचे जोड शिजले, पण एक सोयरा दारापर्यंत नाही आला. आणि शेवटी माझ्या पोरीला आपला कार्यक्रम आंबेटच केला. महाबेटा आता एक काम कर, त्याला सांगू नको मला खऱ्याच्या शेव काय म्हणून. बापू त्याला माझ्यापेक्षा जास्त माझ्या खऱ्याचं टेन्शन आहे. आताच मला खरा चालून गेला तोही 120चा. मरते बे नाही वाचत त्यानं का खर्यावर पडकवू नका बे माझ्या पोरीला. काहीतरी खरा खातेस म्हणून माहितच झाला. तर गावच्या पांढऱ्यावर जेवढी तुझी उधारी आहे तेवढी देऊन टाक म्हणा त्याला. तूही नाही का बापू अशा चिल्लर गोष्टी करतेस. पाय चांगला गेम लावला दिसला ना बापू तर तुला आमच्या लग्नामध्ये सोन्याची माळच करून देतो. खाल्लं नव्हतं मग तुझ्या मागे सत्याच्या पट्ट्यानं खऱ्याच्या झिल्ल्या खाल्ल्या नव्हत्या. बापू ते आपल्या घरच्या गोष्टी हो काहीतरी आता नाही का त्याला थोडस भेटीगाठी चालू ठेवा. मी लवकर लगेच काढतो. बापू म्हणजे नाही का घरी येवायला थोडासा उशीर पाशीर होईल तर बोमल शिल्लक खायल्यावर आजच्या 2 वाजे यायचो. आणाले चल घरी म्हणून आपण आमच्या गावाला बेटा हातात करावं येते तर थोडीशी बोलत जा म्हणतो. असं नाही बापू मला तर नाही का तो हलवाला फोन घेऊन देतो. खायला पागल बनवलंय त्याला. एमबीबीएस डॉक्टरला तेवढे फोन नाही तेवढे जवान पोरापोरीला येते. अहो तर बोलले चालू बीच मध्ये ठेवलं थोडंसा काय करता.
बापू मी काय म्हणतो गावात मी तर नाही त्याला वेळ लागेल जाऊ जातेस हो. जाणार बापू का त्याला भेटायला जाऊ जातेस जाणार काय बरं बापू आता मी नाही बोली आली जशी काय जाणारच नसेल पण काय वान केवळ संगे माझ्या बोरीचा लग्न जमला असा शाही लग्न करतो असा शाही लग्न करतो अख्ख्या पंचक्रोशी मध्ये कोणी लग्न केलं नाही मग लग्न कोणाचा संपतच्या बोरीचा होता माझ्या आज संपूर्ण भेटगावाशी एक हप्त्यापासून उभा करा आमच्याकडच्या लग्न देऊन सोडा पदार्थावर पदार्थ मग लग्न कोणाचा